नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण करूया तिळगुळाचे लाडू। त्यासाठी आपण घेऊया साहित्य। इथे घेतलेत अर्धा किलो पांढरे तीळ, पॉलिशवाले तीळ आहेत, विदाउट पॉलिशवाले पण चालतील, ते मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। अर्धा किलो म्हणजे अर्धा किलोला थोडासा कमी चिक्कीचा गूळ आहे जो मी कापून घेतलेला आहे। पाव किलो शेंगदाणे आहेत जे भाजून घेतलेले आहेत, ते मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे। एक 7-8 वेलचीचे बारीक तुकडे करून बारीक करून घेतलेली वेलची आहे। 2 चमचे तूप आहे आणि एक 4-5 चमचे पाणी आहे। चला आपण कृतीकडे वळूया। इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। गॅस थोडासा मी मीडियम ठेवलेला आहे। कढई आता तापली आहे। मी हे तीळ घालून घेते आणि आपण ते सतत हलवत राहूया आणि एक 4-5 मिनिटं चांगले भाजून घेऊया। तीळ चांगले तळतळले पाहिजेत, म्हणजे खमंग होतील आणि हलके होतील। तीळ भाजून झालेले आहेत। इथे मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते कसे शेक करायचे। असं पूर्ण हातावर तिळाचा चुरा व्हायला लागला की तीळ भाजून झाले असे ओळखून घ्यायचं आपण। इथे मी दाखवते तुम्हाला। हे बघा, तिळाचा चुरा झाला की तीळ भाजून झालेले आहेत। याच कढईत आपण आता गूळ ठेवूया। गुळाचा पाक करून घेऊया। पाकही कसा करायचा ते तुम्हाला मी सविस्तर सांगेन। पाक गूळ सोडल्यावरती आपण थोडंसं पाणी टाकूया याच्यात, म्हणजे एक 4-5 चमचे साधारण पाणी टाकलं मी आणि हलवून हलवून हे गूळ आपण पाक करून घेऊया। गॅस अगदी बारीक करून घेऊया। साधारण गूळ विरघळलेला आहे। आता मी यात थोडंसं तूप घालते। आपण जेवढं तूप घेते त्यातला अर्धा आपण इथे घालून घेऊया, म्हणजे साधारण 1 चमचा, आणि हे हलवत राहूया। आता गॅस थोडासा आपण वाढवून घेऊया, म्हणजे पाक भरभर होईल। अगदी फास्ट नाही पण मीडियम करून घेऊया आणि सतत हलवत राहूया। आता मी गॅस फास्ट करून घेतलेला आहे। पाकाला उकळी यायला लागलेली आहे। आपण हलवत राहूया। इथे मी वेलचीची पूड सुद्धा घालून घेते इकडे पाकामध्ये। वेलचीची पूड नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता। हे बघा, असा त्याला पूर्ण असा फेस यायला लागलाय। मला असं आपण हलवत राहायला लागले सतत सतत। पाक झालेला आहे। आता एका वाटीमध्ये आपण थोडासा पाक घेऊया आणि तो असा ह्याच्यामध्ये बघूया। तो असा ह्याच्यात बघा कडक असं गोल, हे बघा असं गोळी त्याची झालेली आहे। ही गोळी दिसते अशी जेलीसारखी गोळी झाली आहे, म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं हे टाकतो। तर शेंगदाणे पण मी त्या तिळामध्ये मिक्स करून घेते आणि दोन्ही जिन्नस आपण इथे या पाकात घालून घेऊया आणि पटापट हलवून घेऊया। असं भरभर हलवून घेतलं की मग करायला सुरुवात करूया। असं भरभर हे हलवून गूळ आणि तीळ एकत्र करून घेऊया आणि लगेच करायला घेऊया। थोडंसं हाताला असं पाण्याचा हात घेऊन हलके हलके हे लाडू असे शेप द्यायला सुरुवात करूया। इथे माझ्या मम्मी सुद्धा आलेले आहेत मदत करायला। आम्ही दोघी मिळून करतोय, कारण हे खूप गरम असतात, खूप भरभर करायला लागतात, म्हणून त्याही आल्यात। बघा, असं हातावरती गोळा घेऊन असं अलगत अलगत अगदी अलगत करायचं आहे, कारण जसं गार झाल्यानंतर तो कडक होणारच आहे लाडू। बघा, अशा प्रकारे लाडू करून झालेला आहे। तूप लावलेल्या परातीत तसा ठेवून द्यायचा। बऱ्यापैकी लाडू वळून झालेले आहेत। आता हे कढईला जे लागलेले आहेत ते खूप कडक झाले आणि त्याच्याने लाडू वळत नाही, तर मी कढई पुन्हा 1-1.5 मिनिटासाठी गरम करेन
आणि मग लाडू करायला घेऊया. हे बघा कढई गरम करून मी पुन्हा हे मोकळं करून घेतलेलं आहे. आता ह्याचे आपण लाडू वळून घेऊया परत. हे बघा इथे आपले तिळगुळाचे लाडू तयार आहे. खूप सोपी रेसिपी, नक्की करून बघा. आवडेल तुम्हाला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला या तर मग खायला. बाय. अर्धा किलो या प्रमाणामध्ये आपले जवळजवळ 110 मीडियम साईजचे लाडू तयार होतात.